पुणेरी पाट्यांची देशात आणि जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते। पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर अशाच दोन पाट्या लावण्यात आलेल्या आहेत। पहिली पाटी मस्त ग्रुपने लावलेली आहे, ज्यावर महिलांच्या पेहरावावर सल्ला देण्यात आलेला आहे। या दोन्ही पाट्यांची पुण्यात सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। देशात जगात सगळीकडे जोरदार चर्चा असते। आजही पुण्यातल्या दोन पाट्या जास्त चर्चेत आल्यात। पुण्यातल्या प्रभात रस्त्यावर मी सध्या उभा आहे आणि प्रभात रस्त्यावरच्या याच हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लक्ष वेधून घेत आहेत। ज्यातली पहिली पाटी आहे ज्यावर मजकूर लिहिलाय, महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये। मस्त ग्रुपच्या सौजन्याने हा बॅनर लावल्याचा आपण पाहतोय, ज्यावर सिंधुताई सपकाळ यांचा फोटोही वापरलाय, कारण हे जे कोट आहे हे सिंधुताई सपकाळांचं आहे। मस्त ग्रुपच्या याच पहिल्या पाटीला हिरवाई उद्यानाच्या गेटवर लावलंय दुसरं पोस्टर, दुसरी पाटी, ज्याला उत्तर दिलं गेलंय त्रस्त ग्रुपकडून, ज्यावर लिहिलंय, पुरुषांनो मन इतकं निखळ ठेवा की कुणे कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये। पुण्यात या दोन पाट्यांची सध्या जोरदार चर्चा आहे। सोशल मीडियावर या दोन्ही पाट्या जोरदार व्हायरल होत आहेत। मस्त ग्रुपने लावलेल्या पहिल्या पोस्टरला, पहिल्या पाटीला त्रस्त ग्रुपने दिलेलं हे उत्तर आहे। अर्थात याला जो संदर्भ आहे तो संदर्भ संभाजी भिडेंनी वारीच्या दरम्यान पुण्यात केलेल्या एका वक्तव्याचा आहे। सध्या सोशल मीडियावर मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुपने लावलेल्या या दोन पुणेरी पाट्यांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।